नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टी अनालिसिस करणार आहोत उद्यासाठी. आज मार्केटमध्ये बघितलं तर साधारण 800 पॉईंटच्या आसपास एक आपल्याला रॅली बघायला मिळाली डाऊन साईडला. 1200 पॉईंट नंतर मार्केट अशा पद्धतीने पॅनिकनेस तयार करेल हे आपण कोणीही एक्सपेक्टेड नव्हतो या गोष्टीसाठी. तर हरकत नाही, मार्केट डाऊन साईडला आहे. मार्केटने डाऊन साईडला त्याची रॅली कंटिन्यू करायला पाहिजे आणि मार्केटने एकदा टेस्ट करायला पाहिजे आपल्या आजच्या लेवलच्या डिस्कस करणार आहोत आपण त्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओव्हरऑल जर सेंटिमेंट बघितलं तर ओव्हरऑल सेंटिमेंट आता मार्केटमध्ये एक पॅनिक तयार करून गेलेला आहे आणि त्या पॅनिकमध्ये मोस्ट ऑफ लोक हे म्हणजे ती गोष्ट ऍडजस्ट करू शकत नाही, ती गोष्ट फेस करू शकत नाही बऱ्यापैकी. जे लोक रिसेंटली स्टॉक मार्केटमध्ये आलेले असतील किंवा जे लोक बऱ्यापैकी साधारण 6-8 महिन्यापासून जे स्टॉक मार्केटमध्ये आलेले असतील त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 0% रिटर्न आपल्याला बघायला मिळतोय आणि 0% रिटर्न मिळत असताना त्यांचा पोर्टफोलिओ डाऊन साईडला सुद्धा आहे. मी कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करत नाही, मी फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि ते सुद्धा जो रिटर्न होता तो सुद्धा आता वाईप आउट होऊन आजच्या दिवशी मला लॉस बघायला मिळतोय. हरकत नाही, म्युच्युअल फंड SIP असेल, SIP मध्ये आपल्याला लॉंग टर्मचा विजन असतो, लॉंग टर्मसाठी आपण प्रिपेअर असतो, लॉंग टर्मसाठी आपण बघत असतो, तर त्या गोष्टी डिस्कस न केलेल्या बऱ्या असतात. पण लॉंग टर्म विजनवाल्या लोकांनी, लॉंग टर्म म्हणजे काय, 3-4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष विजनवाल्या लोकांनी मार्केटमध्ये आता त्यांची पोझिशन थांबवून घ्यावी, जी स्टॉकची आहे ती पोझिशन थांबवून घ्यावी आणि त्याच्यानंतर तुम्हाला नवीन एक प्लॅन तयार करावा लागेल, जेणेकरून बेस तयार झाल्यानंतर, बेस ओळखल्यानंतर तिथून एक रॅली आपल्याला बघायला मिळू शकते जी ऑल टाइम हायला क्रॉस करेल. बघायला गेलं तर मार्केट ऑल टाइम हाय पासून आत्ताच्या करंट कंडिशनला, करंट लोला 3000 पॉईंट मार्केट पडलेलं आहे, 3500 पॉईंट. मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे, 16 पॉईंटची रॅली मार्केटने द्यायला पाहिजे, 16-17 पॉईंटची पर्सेंटची रॅली डाऊन साईडला मार्केटने देऊन द्यायला पाहिजे, करेक्शन देऊन द्यायला पाहिजे. कारण मार्केटची हिस्ट्री जर बघितली तर मार्केट लगभग एक अप्रॉक्स जर बघितलं तर मार्केट आपल्याला एक करेक्शन देताना दिसतं, जे करेक्शन आहे 16%चं, 16-17%चं एक अप्रॉक्स फक्त मी सांगतोय, आपण प्रॉपर त्याचा बॅक टेस्ट करणार नाही. जर मागच्या 20 सिनेरिओ मध्ये बघितलं तर तुम्हाला तिथे गोष्टी क्लिअर होतील. आता हा थोडा जास्त फॉल असेल, बरोबर, हा पण थोडा जास्त आणि हा पण ठीक आहे, बरोबर, ठीक आहे. हे मार्क करण्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन साईडला आले, 63%ची रॅली डाऊन साईडला, 4000 पॉईंट मार्केट डाऊन साईडला आलं, 28%ची रॅली, 1800 पॉईंट, 25%, 2200 पॉईंट. म्हणजे बघितलं तुम्ही ओव्हरऑल सेंटिमेंट, जेव्हा जेव्हा मार्केट एक डीप करेक्शन घेतंय तेव्हा तेव्हा मार्केट डीप हाय मारतंय, सॉरी, वरचा हाय जास्त फास्ट मारतंय. डीप लो जास्त जर खाली आलं तर मार्केट तेवढं फास्ट वर पण जाते, जास्त खाली येत असेल तर मार्केट तेवढं फास्ट वर पण जाते. पण आताच्या करंट सिनेरिओमध्ये मार्केट ट्राय पण करत होतं वर जाण्याचं, मार्केटने 26,000ची लेवल पण टच केली, पण प्रॉब्लेम इथं झाला की मार्केटमध्ये एक निगेटिव्ह न्यूज तयार होत होत्या, मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज तयार झाल्या आणि मार्केट डाऊन साईडला आलं. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर मंथली टाइम फ्रेमला प्युअर बिअरिश ट्रेंड आहे आणि एक फिब झोन जर मार्क करायचा ठरला 50%चा मंथलीच्या बेसिसवर, तर मित्रांनो रिसेंट स्विंग हाय असेल त्याचा लो पकडा, रिसेंट स्विंग आपला लो टू हाय मार्क करा आणि आपल्याला एक 50%ची लेवल दिसते आहे, जी मी मार्क केलेली आहे ऍज अ ब्लॅक लाईन. ही म्हणजे 22,577 ही लेवल सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार आहे. जेव्हा ह्या लो पासून हा हाय मार्क केलेला होता, जेव्हा ती 50% मार्केटने क्रॉस केली तेव्हाच मी सांगितलं होतं, हा जर 50% ब्रेक झाला तर मार्केटमध्ये क्लिअरली पॅनिक तयार होईल आणि मार्केटमध्ये झाला. तर मंथलीच्या बेसिसवर सगळ्यात महत्वाची गोष्ट 25,577 ही लेवल मार्क करून ठेवा. तिथं मार्केट रिस्पेक्ट करेल याची गॅरंटी माझी, तिथं मार्केट होल्ड करेल याची गॅरंटी माझी. होल्ड न करता ब्रेक करेल, ट्रॅप सिनेरिओ बनू शकतो, ट्रॅपिंग होऊ शकते. ट्रॅप नाही झाला, होल्ड करून ब्रेक झाला तर मार्केटमध्ये 21,000ची लेवल आपल्याला टेस्ट होताना दिसू शकते. येऊ आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर काय सिनेरिओ दिसतोय. 1 वीकचं बघू पाहिजे. 1 वीकला जर क्लिअर तुम्हाला सांगतो ट्रेंड कसा क्लिअर निगेटिव्ह कसा दिसतोय ते सांगतो. ही वीक बघा, ही वीक बघा, ही वीक बघा, क्लिअर निगेटिव्ह ट्रेंड आहे, क्लिअर आहे. 4 दिवस झालेत, 5 दिवस झालेत मार्केटमध्ये कंटिन्युअसली डाऊनसाइड मोमेंटम म्हणजे अपसाइड मोमेंटम येणार होती, मार्केटमध्ये डाऊनसाइड मोमेंटम आली. एवढी येणार होती, एवढी आली हे माहित नव्हतं, केवढी येईल हे माहित नव्हतं, पण आली.
आता वन डेच्या जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट 15 मिनिटं जाऊ आणि आपलं लवकरात लवकर सेशन, कमी वेळाचं आपण सेशन कंप्लीट करू. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्केटमध्ये आता घडलेलं काय ते आपल्याला बघून घेणं महत्वाचं आहे. बघा मार्केटमध्ये हे सेलर्स जे हे बायर्स होते, हे बायर्स निघालेत, मार्केटने त्यांना बाहेर काढलंय आणि मार्केट वर गेले. आता मार्केटकडे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर खालच्या साईडला एसएल अवेलेबल आहेत, वरच्या साईडला एसएल अवेलेबल आहेत. आता मार्केटमध्ये हा जो डाऊन साईड मोमेंटम आलेला आहे, हा मार्केटमध्ये किती सस्टेन आहे हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे. जेव्हा 5 मिनिटाचा हा ऑर्डर ब्लॉक प्लस इथे आपल्याला एक रिजेक्शन बघायला मिळेल तर मार्केट अजून डाऊन साईडला जाईल. आपल्याला 50%चं टार्गेट बघणं महत्वाचं राहणार आहे. 50% टार्गेट आपल्याला भेटू शकतं. मोठा गॅप अप, मोठा गॅप डाऊन जर बघायला मिळाला नाही तर मार्केटमध्ये जर इन केस ही एक लेवल 23,276 ते 22,726 27 या दोन लेवल मार्क करून ठेवा. त्यांना अप्पर बँड लोअर बँड असं नाव ठेवा. मार्केट आज किंवा उद्या, आज नाही सॉरी, उद्या किंवा परवा या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं. तेव्हा जेव्हा मोठा गॅप डाऊन किंवा गॅप अप, याच्यावरती गॅप डाऊन झाला, याच्या खाली गॅप अप झाला तर आपण त्या गोष्टी ह्या लेवल बघणार नाही, ऍक्च्युअली हा वर्क करणार नाही. पण जर इन केस उद्याचं सेशन इकडं कुठेतरी ओपन झालं, इकडं कुठेतरी ओपन झालं तर मार्केटमध्ये एक रॅली येऊ शकते अपसाईडला या लेवलपर्यंत. इथून एक रिजेक्शन भेटेल या लेवलपर्यंत किंवा 50%ची लेवल या इथून रिजेक्शन किंवा ह्या ठिकाणून रिजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. आता फ्लॅट ओपन झालं, मार्केट वरचे एसएल काढेल, मग डाऊन साईडला येईल, खालचे एसएल टार्गेट करेल. मार्केट फ्लॅट ओपन होईल, वरती जाईल, हा रिजेक्शन पॉईंट आहे, मेन पॉईंट आहे, मार्केट इथून डाऊन साईडला येईल. राईट, एवढं सिंपल आहे. मार्केट फ्लॅट ओपन होऊन डायरेक्ट डाऊन साईडला येईल, ही एक तिसरी कंडिशन होऊ शकते. त्यानंतर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा लो मार्क करा, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा हाय मार्क करा. त्या रेंजचा ओआरबीचा जर ब्रेकडाऊन होत असेल तर तिकडं तुम्ही एंट्री घेऊ शकतात. मी इकडं सिंपल कन्सेप्ट सांगून देतो. 15 मिनिटचा हाय मार्क करा, 15 मिनिटचा लो मार्क करा. ही स्ट्रॅटर्जी पण चांगली आहे, पण ही स्ट्रॅटर्जी आपण कधी वर्क करायची, कधी हँडल करायची याच्यासाठी पीसीआर कॅल्क्युलेशन आहे. कारण बघा इथं लो ब्रेक केला, खाली आला, इथं एसएल होता, एसएल हिट करून मग मार्केट डाऊन साईडला गेलं. तर ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशन बघाव्या लागतात, पीसीआर कॅल्क्युलेशन बघावं लागतं आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर बघावं लागतं, नेमकं मार्केटमध्ये चाललेलं काय. ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह आहे, सेटअप फाइंड आउट करा. निगेटिव्ह, सेल ऑन राईज इज अ बेस्ट कंडिशन फॉर टुमारो. सेल ऑन राईज प्लॅन करा. मी काय म्हणतो, सेल ऑन राईज भेटत नसेल, बाय ऑन डिप फक्त वॉच करा, बाय ऑन डिप भेटतंय का. मला तर एकंदरीत वाटतंय मार्केटमध्ये आज कम्प्लिटली बिअरिश डेटा असेल. डेटा हा खूप जास्त पॅनिकनेस देऊन जाईल. लेट्स सी, बघू काय होतं काय नाही ते. प्रो काय करतायत, एफआयआय करतायत, डीआयआय करतायत. कारण एफआयआयने काल 1%ची एक रॅली, 1%चा एक त्यांनी खरेदी केलेली होती. डीआयआयने काल विकलेलं होतं. आज पण जर दोघांच्या नेट पोझिशन बघितलं तर साधारण 3,000 करोडच्या आसपास नेट पोझिशन निगेटिव्ह आहे. बरोबर, त्यांनी 7-8 करोड काहीतरी विकलेलं आहे एफआयआयने, यांनी 3-4 करोड काहीतरी खरेदी केलेली आहे आणि नेट आपल्याला पोझिशन मिळते 3-4 करोड लॉस मध्ये, म्हणजे बिअरिश साईडला, म्हणजे निगेटिव्ह डेटा आहे. आता परत एक कंडिशन, जर इन केस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, ऍव्हरेज प्राइस नुसार मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन होणार आहे, ही मी लिहून देतो तुम्हाला. गॅप डाऊन ओपन पॉसिबल आहे, कारण ही जी रॅली आहे ही रॅली फक्त ट्रॅप रॅली आहे, रिटेलला ट्रॅप करण्याची रॅली आहे. मार्केट उद्या जर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं, आता इथं बाईंग पोझिशन क्रिएट झालेलं आहे, गॅप डाऊन ओपन झालं तर हे लोक पॅनिक होतील आणि मार्केट डायरेक्ट डाऊन साईडला जाईल. मग आजचा लो पण ब्रेक करेल आणि मार्केटमध्ये फॉलो थ्रू जर भेटला तर कंटिन्युअसली डाऊन साईडला, आणि 7 एप्रिल 25चा क्लोज आपल्याला बघायला मिळतो. आणि ही रेंज 22,925 आणि 22,832 ही आपली आहे गॅप फिलिंग रेंज. ही जर फिल झाली तर मार्केटमध्ये अजून एक छोटे गॅप आहेत, छोटे मार्केटने 50% लेवलला टच करून द्यावं. 50% लेवलला टच करून मग मार्केटने एक अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. येणारा ज्या पण रॅल्या राहणार आहेत, जी पण रॅली राहणार आहे, राईट, 1 दिवसाची असेल, 2 दिवसाची असेल, 3 दिवसाची असेल, जी अपसाईडला दाखवते आहे ती आपल्याला निगेटिव्ह राहणार आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, तर ती रॅली आपल्याला बघायला मिळू शकते डाऊन साईड साठी. ती फक्त एक पुलबॅक असेल, सेल ऑन राईजची कंडिशन असेल. सेल ऑन राईजला गेलं मार्केट, एकदा एका लेवल सर्टन पॉईंटला गेलं मार्केट डाऊन साईड येतं म्हणजे येतं. जसं आजची कंडिशन, 2 दिवस 3 दिवस मार्केट अपसाईडला गेलं आणि आज 500 पॉईंट प्लस 450-500 पॉईंट डाऊन साईड, म्हणजे ही जी कंडिशन आहे ही मार्केटमध्ये चालत राहणार. मार्केट फ्लॅट गॅप डाऊन ओपन होईल, मार्केट एकदम डायरेक्ट खाली पण जाईल, ट्रॅप करेल, मग मार्केट वर येईल. ही एक कंडिशन आहे. 5 मिनिटाची कॅन्डल इकडे ओपन झालं, खाली येईल, हा लो ब्रेक करेल, इंट्राडे लो ब्रेक करेल, म्हणजे 5 मिनिटाचा लो ब्रेक करेल आणि मार्केट वर जाईल, यांना टार्गेट करेल. इथून मग एक आपल्याला सेल ऑन राईजची कंडिशन बघायला मिळू शकते, किंवा इथून एक आपल्याला सेल ऑन राईजची कंडिशन बघायला मिळू शकते. आना है तो नीचे आना है, मार्केट को ऊपर नहीं जाना है, मत जा भाई.
तू आता खाली येतोय तर तू खालीच राहूनच बेस तयार कर, बॉटम तयार कर. आणि तुम्हाला हे पण सांगून देतो, मार्केट जेव्हा समजा हा बेस तयार झाला तर मार्केट या बेस पासून तुम्हाला एंट्री करू देणार नाही, बॉटम मार्केट फाइंड आउट करू देणार नाही. मार्केटमध्ये हा बेस तयार झाला, 500 पॉईंट गॅप अप, दुसऱ्या दिवशी 200 पॉईंट गॅप अप, 400 पॉईंट गॅप अप, 500 पॉईंट गॅप अप, 200 पॉईंट गॅप अप, गॅप अप करत जाईल मार्केट. मार्केट फ्लॅट ओपन झालं, वरती गेलं, फ्लॅट ओपन झालं, नेक्स्ट डेला वरती गेलं, फ्लॅट ओपन झालं, गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं, बिग गॅप अप नाही म्हणते मी तुम्हाला. तर फ्लॅट ओपन झालं, गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं, छोटंसं मार्केट वर जाईल. हा सिनेरिओ मार्केटमध्ये व्हॅलिड सिनेरिओ नाही गॅप साठी. त्याचा अर्थ मी म्हणजे मला म्हणायचं काय ते सांगतो तुम्हाला. हे बघा, बॉटम तयार झाला, बऱ्यापैकी लोकांना वाटलं मार्केटमध्ये वरती गेलं, मार्केट वरती गेलं, छोटा छोटा गॅप देऊन छोटा गॅप अप करत गेलं. तसं नाही पाहिजे आपल्याला. गॅपअप कसा पाहिजे, 200 300 400 पॉईंट गॅपअप असं गॅपअप करत करत मार्केट वर जाईल. आणि तोच एक कंडिशन आपल्याला बघायला मिळू शकते. ऍव्हरेज प्राइस आपल्याला सांगत जाते, ऍव्हरेज प्राइस आपल्याला म्हणते की गॅप डाऊन आपल्याला पॉसिबल आहे आणि गॅप डाऊन होणार आहे. मी सांगतो तुम्हाला गॅप डाऊन होऊ शकतं. त्याच्या मागचं कारण पण आहे. आपल्याकडे 2 रिझन्स असतात, आपण गॅप डाऊन फाइंड करत असतो. आताच्या कंडिशनला 7:20 कंडिशनला मार्केटमध्ये गॅप डाऊन पॉसिबल आहे. कसं, तर एक आहे ऍव्हरेज प्राइस, दुसरी आहे गिफ्ट निफ्टी. गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर आता कुठंतरी गिफ्ट निफ्टी आपल्याला थोडं वरती जाताना दिसते, पण 3.30-36च्या आसपास पर्सेंटची रॅली डाऊन साईडला आपल्याला गिफ्ट निफ्टीमध्ये बघायला मिळते. जर आज नाईट मध्ये 22,950 ची लेवल जर ब्रेक झाली तर निफ्टी आपल्याला उद्या 200-300 पॉईंट गॅप डाऊन बघायला मिळू शकतो. हरकत नाही. हे बघा, गोल्ड लेवलचं एकदा चेक करा, ह्या तुम्ही मार्क करून ठेवा मित्रांनो. हे बघा, कंटिन्युअसली या लेवललाच मार्केट होल्ड करत होतं आणि जशी ती लेवल ब्रेक केली, रिटेस्ट केली, ब्रेक केली, थांबलं जाऊन कुठं, चेक करा, थांबलं जाऊन कुठं, हे बघा होल्ड केलं. परत सांगतो तुम्हाला, जर इन केस तुम्ही गोल्ड मध्ये ट्रेड करत असणार, येऊ द्यायचं, ह्या झोनला येऊ द्या आणि एक परत पॅनिक तयार होईल, जो 4300च्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल सेंटिमेंट निगेटिव्ह, सर्वच निगेटिव्ह आहे. तर पुढे आलो तर गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर आताच्या कंडिशनला 67 पॉईंटचा मायनस मध्ये आपल्याला गिफ्ट निफ्टी दिसते. निफ्टीचं ओव्हरऑल जर बघितलं, सेल जर मंथलीच्या बेसवर गेलो तर मंथली मध्ये टोटली आपल्याला डाऊन साईड दिसत आहे. हा मला एक सांगायचं होतं फक्त तुम्हाला इथं, तर मला हे म्हणायचं होतं, 21 EMA 21 EMA हा असतो एक मीन धरून चला. याच्यापेक्षा याच्या जवळ मार्केट रिॲक्ट करत असतो, याच्यापासून मार्केट डाऊन साईडला येतो, याच्यापासून मार्केट वर जातं, वरून मार्केट याला सपोर्ट गेलं, वरती ही कंडिशन असते. तर आता जो हे बघतंय हे डिस्टन्स खूप मोठं आहे, राईट. तर हे जे डिस्टन्स आहे ना, हे मार्केट कव्हर अप करायला यायला पाहिजे, मला तरी एकंदरीत वाटतंय. जर इन केस मार्केट जर वर आलं ना, तर ही जी लेवल आहे 23,800 ला जर आलं, बाउन्स बॅक केलं, तर इथून अजून एक फास्ट मोमेंटम डाऊन साईडला बघायला मिळू शकते. तर हे पण एक सिनेरिओ आपल्याला बघता येईल. ह्या सिनेरिओ पण आपल्याला कन्सिडर करता येईल. डाऊन साईडला आपण मागच्या सेशनमध्ये प्लॅन केलेला आहे. मागच्या सेशनमध्ये तुम्ही बघू शकता ऑर्डर ब्लॉक आहे. मी तुम्हाला सांगतो, एक पॉसिबल चान्सेस आहेत, इथं अशी एक वीक, ठीक आहे, ही वीक आणि ही तुमची एक कॅन्डल, अशी एक कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, हा ऑर्डर ब्लॉक आहे, कन्सिडर करू आपण 7 एप्रिलचा लो आणि हे. तर ही कंडिशन जर झाली तर बेस्ट राहील, बॉटम हा फाइंड आउट करू शकतो आपण बॉटम. ठीक आहे, त्याला साधारण अजून तुम्हाला 2 दिवस द्यावे लागतील, म्हणजे हा वीक जाऊन लागेल असं मला वाटतं. ह्या वीक मध्ये जर इन केस डाऊन साईडला आलं तर हरकत नाही, यायला हवं. तर कालचा जर डेटा बघितला ना तुम्ही, तर कालच्या डेटामध्ये ग्रीनच्या आपल्या ह्या डेटामध्ये हे बघा 45 लाख हे जे आहेत फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सोल्ड केलेले होते मार्केटमध्ये, त्यामुळे हा 500 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालेला होता. ठीक आहे, आजचा डेटा तर काय आलेला नाही अजून, डेटा आला की आपण बघून घेऊ आला आहे का नाही. सेक्टर एकदा परफॉर्मन्स, सेक्टरचा परफॉर्मन्स चेक करून घेऊ. ओव्हरऑल सेक्टर जे आहे ते ओव्हरऑल सेक्टर आपल्याला निगेटिव्ह दिसतं आहे. तर ओव्हरऑल मार्केट आहे निगेटिव्हच आहे, काहीच आपण त्याला जे आहे ते आहे, नाही त्याला काही करू शकत आपण. मला नाही वाटत डेटा आला असेल. 18-19 का नाही आहे अभी तक. ठीक आहे, कोई दिक्कत नाही. तर बघा, ओव्हरऑल इकडे बी सगळेजण पॉझिटिव्ह होते, पण फ्युचरमध्ये जर बघितलं, वरती जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला एक निगेटिव्ह दिसतंय सर्व. चलो ठीक आहे, डेटावरती काही कव्हर नाही करता येणार. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट देखील करत चला, जेणेकरून ठीक आहे, मला थोडा डिले होतोय, 1-2 दिवसात आपण व्हिडिओ पोस्ट करत राहू, जसं आपल्याला पॉसिबल होईल तसं. थोडं एक वेगळं काम चालू आहे त्याच्यामुळे. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच.